नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्रांनो, आज आपल्या चना पिकावर दुसरी फवारणी आहे. पहिली फवारणी आपण टार्गेट आणि रिलायबलची घेतली होती. त्यानंतर आज दुसरी फवारणी आहे. दुसरी फवारणी याकरता की आपल्या चना पिकामध्ये आता फुलं काढत आहे. बऱ्याचशा प्रमाणात फुलं काढली आहे. आपण फुलं याच्या अगोदर एक पाणी दिलं आणि आता यावर एक फवारणी घेत आहोत, दुसरी फवारणी, ज्यामध्ये फुलांची संख्या वाढवण्याकरता आणि फुलगळ थांबवण्याकरता त्याचसोबत कोणतं घटक आपण घेत आहोत त्याबद्दल सविस्तर या व्हिडिओमधून मी तुम्हाला माहिती देतो. तर यामध्ये आपण या फवारणीमध्ये आपण बुरशीनाशक घेत आहोत, कार्बन डायझिन आणि मॅन्कोझेब, म्हणजे सिस्टेमिक आणि कॉन्टॅक्ट. त्याचसोबत आपण ताबोली घेत आहोत. ताबोली याकरता की आता बऱ्याचशा प्रमाणात फुलं काढली आहे आणि आपला चना बऱ्यापैकी वाढलेला आहे, त्याकरता ताबोली घेत आहोत, जेणेकरून झाडाची वाढ थांबून जास्त जवळ फुलं काढेल. जेवढे जवळ फुलं काढेल तेवढे जास्त आपल्याला घाटा पाहायला मिळते. त्यामुळे आपण यामध्ये ताबोली घेत आहोत 5 ml प्रति पंपाप्रमाणे. त्यासोबत अळीच्या नियंत्रणाकरता इमामॅक्टिन बेन्झोएट घेत आहोत आपण. यावर्षी अळीचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात नाही, त्यामुळे आपण इमामॅक्टिन बेन्झोएट हे 10 ग्राम प्रति पंपाला घेत आहोत. आणि त्याचसोबत जे आता धुयार जे पडत आहे, धुयार किंवा धुक्यामुळे जे फुलगड वगैरे व्हायचे चान्सेस असते, त्याच्या बचावाकरता आणि फुलांचं लवकरात लवकर कन्व्हर्शन करण्याकरता आपण बोरॉन घेतो. 25 ग्राम बोरॉन प्रतिपंपाप्रमाणे याप्रमाणे घेतो. तर शेतकरी मित्रांनो, बोरॉन, ताबोली, इमामॅक्टिन बेन्झोएट आणि कार्बन डायझिन मॅन्कोझेब याप्रमाणे आपली दुसरी फवारणी आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशाच शेतीविषयक माहिती जाणून घेण्याकरता माझ्या इंस्टाग्राम पेजला फॉलो नक्की करा. धन्यवाद.